मामाच्या पोरांनी म्हणजे आत्याच्या पोरांनी मामाच्या पोरांनी आत्याच्या पोराला घोडा केलेला अलिबागशी. अलिबागला जायचा. उरणचा मामाचा पोरगा आहे त्यांचा आणि कोल्यांचं लग्न आहे ना. खरंच त्याला माऊलीच पाहिजे. त्यांच्या लग्नात 2 वर्षापूर्वी माऊली होता. दादानी 40,000 रुपये मोजले घोड्याला. किती? 40,000. तुमचा प्रेक्षकांचा प्रेम आहे म्हणून आपण इथपर्यंत आहोत. पण फरमाईश मधून घोडा अलिबाग मध्ये मागला. अलिबागची 30 किलोमीटर गाव आहे बरोबर ना. हाय मित्रांनो, तुमचा सगळ्यांचा प्रेक्षकांचा प्रेम आहे म्हणून आपण इथपर्यंत आहे. माऊलीवर तुमचा सगळ्यांचं प्रेम. मामाच्या पोरांनी म्हणजे आत्याच्या पोरांनी मामाच्या पोरांनी आत्याच्या पोराला घोडा केलेला अलिबागशी. अलिबागला जायचा. उरणचा मामाचा पोरगा आहे त्यांचा आणि कोल्यांचं लग्न आहे ना. खरंच त्याला माऊलीच पाहिजे. त्यांच्या लग्नात 2 वर्षापूर्वी माऊली होता. ते मामाच्या पोरांनी सांगितलं आत्याच्या पोरांना मला माऊलीच करायचं आहे तर माऊली घेऊन जावाचा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता माऊली चाललाय अलिबागला. रामराज अलिबागच्या पुढे रामराज गाव म्हणून आहे तिथं चाललो. चला आपण आता टेम्पून भरू घोडा. पुरं टेम्पू लागलेला आहे.
प्राईज मध्ये माऊली मागलेला आहे. आता वराड कसा नाचते बघा. वराड कसा सगळी माऊली पाहिजे होता. माऊलीचा जल्लोष मध्ये मी खरं सांगतोय फुल आनंद आहे.
बघू शकता अलिबागला ना मी आहे उरणचा तर दादाच्या लग्नात बरंच घोडं गावलं असते. अलिबागला आमचं बाप आहे घोडं सगळं. आम्ही समजून आम्ही सामान्य माणसं आहोत. आमचा काय घोडा तवरा नाचत नाही. तुमचा प्रेक्षकांचा प्रेम आहे म्हणून आपण इथपर्यंत आहोत. पण फरमाईतमधून घोडा अलिबाग मध्ये मागला. अलिबागची 30 किलोमीटर गाव आहे बरोबर ना. रामराज काय गावाचं नाव? रामराज. माझा मोठा भाऊ पण रामराज तर मला आठवण पडते रामराज. बघू शकता मित्रांनो आत्ताच मी घोडा केलाय. तिचा पोरे काय दादा सांगण्याचं कारण एकच दादानी घोडा केला म्हणा योच घोडा पाहिजे. नवरदेव दादा इकडे या तुम्ही पण कारण पुढचा काम दाखवायचं तो दाखला पाहिजे. या इकडं झाला पाहिजे. पैशाचं महत्व नसतं प्रेम असतंय खरं सांगते. दादा तुम्ही सांगा आता काय झालं सांगा. काय नाही मी घोडा केला होता दादानी घोडा केलता पण दादा बोलतोय नाही मला माऊलीच पाहिजे. म्हणजे तुमचा सगळ्यांचा प्रेम आहे ना. मला दादानी पहिला सांगलेलं आहे सांगू नको पण मी सांगतोय राग नका म्हणू. दादानी 40,000 रुपये मोजले घोड्याला. किती? 40,000. मी खोटाने लाईव्ह मध्ये बोलतो. ही दादाची पहिली पुण्य आहे ना. दादाच्या गेल्या वर्षी 35,000 घोडा आपल्याला मावशीने 1000 रुपये बक्षीस दिलता. माझ्या पोराच्या लग्नात ह्योच घोडा पाहिजे. दादा खरी गोष्ट आहे. मी सांगण्याचं कारण काय सांगते दादाचा नाही मी माझा मस्त सांगते. तर माऊली जर 40 गाय गरिबांसाठी फी 50,000ची दारू पाहिजे त्याला घोडा फ्री नाही. लक्षात ठेवा ना तर तुम्हाला वाटतं हायचं सांगतोय तुमचा म्हणून इकडे 40,000 मिळतात गरिबांना फुकट देतून म्हणून देतून लाईव्ह मधून. आमच्यापेक्षा तुमच्याकडे अलिबागला घोडे भरपूर आहेत पण दादाने फरमाईश मधून घोडा मागवलेला आहे. दादाला सगळा घोडा कॅन्सल कर माझ्याकडचा घोडा येणार. मावशीचे मुलं आता माऊलीचं काम बघा. भाकरी भुजा तर ते थालन नसेल भाकरी भुजाचं काम दाखवेल. माऊलीला सांगेल 4 पाय चौरंग म्हणजे 4 पाय चौरंग घे. पण नवरा असो ना तर नवरा नसतो तरी तो काम करतो बरोबर नाही. मांडवान पण नाचवला. आता आपण इथं नाचू काय असलं हेडवाकडा सगळे दिवस आमचं नसतात थोडं तुमचा सगळ्या प्रेक्षकांचा प्रेम आहे. बँडवालाही साथ दिली म्हणून घोडा नाचलाय. आता अजब कार्यक्रम बघा असाच प्रेम द्या तुम्ही आम्हाला बस युट्यूबला. बघू शकता युवक प्रेम आहे सगळ्यांचा प्रेक्षकांचा. आले आले छोटी छोटी पुरं जे व्हिडिओ बनवतात त्या फोटोच्या माझ्या व्हिडिओ बघतात हात मिळवायला आलं म्हणून व्हिडिओ करण्याचं कारण काही होत. आणि एक झलक होते पोरांचा पहिला मान असते. बस बस 2 मिनिटं बस बस 2 मिनिटं. माऊलींचा पहिला पोराने मान असतोय.
तर मित्रांनो बघू शकता पहिला मान बारके पोरांचा असतो आणि छोटीसे पोरं बसलेली आहेत लहान मुलाचं मामाच्या लग्नाला बघू शकता. स्टेजच्या समोर दादाला विचारू दादा कसा वाटला खराब फरमाईश बद्दल माऊली पाहिजे तसा का आणि मला मेन म्हणजे आम्ही आवडेला आलो ना जिथं तिथं दादाचा बॅनर वाटला आम्हाला वाटला सौरभ दादा म्हणजे तर वाट बॅनर लागलेला आहे खरं सांगते फुल जल्लोष केला. आपण उरणमधून अलिबागच्या 30 किलोमीटर पुढं गावाला बोलवलाय. ही गरिबांची प्रत्येकाची फरमाईश असते जसा देश तसा दादाने पूर खर्च केला आहे खरं लग्नाला बघितला आणि बरा वाटला इथं आलो तर आम्हाला आवडेल